कमळी व ऋषीचं लग्न होणार आता दणक्यात साजर, तर दुसरीकडे मात्र सगळ्यांसमोर येणार कमळीचा खरा चेहरा, तर गौरी सांगणार सगळ्यांना येऊन सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कमळी आणि ऋषीचं आता एंगेजमेंट होणार असते, पण हे सगळं होत असताना मात्र कमळीला हे लग्न करायचं नसतं, तुम्हाला माहितीच आहे. दुसरीकडे ऋषीला देखील कमळीच्या मनाविरुद्ध जाऊन हे लग्न करायचं नसतं, कारण की ऋषीने आधीच सगळ्यांना सांगितलेलं असतं की जर कमळी ह्या लग्नाला तयार असेल तरच मी तिच्यासोबत लग्न करेल. पण दुसरीकडे कमळी आणि ऋषीची ज्यावेळेस भेट होती त्यावेळेस मात्र आपली बिचारी कमळी ऋषी सरांना सांगते की तुम्ही ह्या लग्नाला नकार द्या, जर तुम्ही नकार दिला तरच हे लग्न होणार नाही म्हणून. आणि ऋषी ठरवतं देखील की आता कमळीने जर सांगितले नकार द्यायला तर आपण नकार देऊया. तर दुसरीकडे कमळीच्या मनात काय चाललंय याबाबत कोणाला काहीच कल्पना नसते. तर दुसरीकडे राजन पूर्णपणे घाबरलेला असतो आणि त्याला आता समजत नसतं की आता नेमकं त्याने काय केलं पाहिजे, कारण की अनिका एवढी मूर्खासारखी वागायला लागलेली असते की काय सांगायलाच नको. कारण की अनिकाने पूर्णपणे स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलेलं असतं, कारण की हे फक्त कामिनीच्या आणि रागिनीच्या मदतीने. कारण की अनिकाला वाटतं की ऋषी जर तिला नाही भेटला तर तिच्या आयुष्यात काहीच अर्थ उरणार नाही आहे. आणि अनिका आता एवढं टोकाचं पाऊल उचलते आणि म्हणते की एकतर मी तरी राहील नाहीतर ही कमळी तरी राहील. त्याच्यामुळे अनिका ही कामिनीच्या नादाला लागून चक्क आपल्या कमळीला मारण्याचा प्रयत्न करणार असते. तर दुसरीकडे मात्र कामिनी आणि रागिनी दोघीजणी देखील ठरवतात की काय जरी झालं तरी कमळीचं आणि ऋषीचं लग्न होऊन द्यायचं नाही आहे, कारण की कमळीचं आणि ऋषीचं लग्न जर झालं तर आपली अनिका जीवाचं काही बरं वाईट करून घेईल. तर दुसरीकडे मात्र आता कामिनी ठरवते की मी लवकरात लवकर त्या गौरीला शोधून काढते आणि तिचा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येते आणि त्याच्यानंतर ती स्वतःच सांगेल की तिची मुलगी जिवंत नाही आहे. मग ह्या कमळीची मी अशी वरात काढते ना की काय सांगायलाच नको. पण सगळा असा मूर्खपणा केल्याच्या नंतर यांना वाटत असतं की यांना यश येईल, पण यांच्यासारखा मूर्खपणा दुसरं कोणच करणार नाहीये. तर एकीकडे मात्र आता ज्या प्रकारे त्या सगळ्यांचा प्लॅनिंग असा चाललेला असतं की कमळी आणि ऋषीचं लग्न होऊन द्यायचं नाहीये, तर दुसरीकडे मात्र नयनताराने आता या दोघांच्या देखील एंगेजमेंटची जोरदार तयारी केलेली असते. तर कमळी आणि ऋषीचं मात्र ह्या लग्नाबाबत खूप मोठे विचार चालू असतात. तर दुसरीकडे ऋषी मात्र नयनताराला जाऊन सांगतो की आई, हे लग्न करायला मी तयार नाहीये. पण त्यावेळेस मात्र ऋषीला नयनतारा सांगते की माझी चार चौघात इज्जत जाईल, कारण की सगळ्या लोकांना मी आमंत्रण दिलंय, कमळी तयार आहे तर तुझंच काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस मात्र ऋषीला काही सांगता येत नसतं. तर दुसरीकडे मात्र बिचारी कमळी विचार करत असते की अन्नपूर्णा आजींना जर सत्य समजलं की मी त्यांच्यासोबत खोटं वागले, मी त्यांच्यापासून एवढं मोठं सत्य लपून ठेवलं, तर त्यांची काय रिॲक्शन राहील, कारण की ते मला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही आहे. तर दुसरीकडे राजन मात्र बिचारा खूप घाबरलेला असतो, कारण की त्याला वाटतं की मी कमळीला शब्द दिलाय की तुझ्या एंगेजमेंटच्या अगोदरच मी हे सगळं काही थांबवेल, कारण की आईला मी त्याच्या अगोदरच सत्य सांगेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कमळी देखील लग्नाला आणि एंगेजमेंटला तयार झालेले असते. तर नयनतारा आता पूर्णपणे अशी ग्रँड तयारी करते की काही सांगायलाच नको. आणि कामिनी आणि रागिनीला मात्र तिकडे एंट्री द्यायचं बंद करायचं ठरवते, कारण की त्या दोघीजणी काही ना काही कार्यक्रमात कुटाने करतील, त्याच्यामुळे तिला माहीत असतं की ह्या दोघींना इकडे येऊनच द्यायला नको. तर दुसरीकडे मात्र आता बिचारा आपला ऋषी खूप टेन्शनमध्ये गेलेला असतो, कारण की ऋषीला समजत नसतं की मुळात केलं काय पाहिजे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की बिचारा ऋषीने आतापर्यंत खूप सारे असे प्रयत्न केले होते की त्यामध्ये त्याला वाटत होतं की कमळी त्याच्या प्रेमात पडेल, पण बिचाऱ्या कमळीने देखील असं काय केलं की त्याच्यामुळे ऋषीसोबत आता तिला देखील लग्न करायचं नसतं. पण फायनली मित्रांनो, कमळी आणि ऋषीच्या एंगेजमेंटची पूर्ण तयारी होती आणि त्या दोघांची एंगेजमेंट देखील होणार आहे. पण कमळीच्या आणि ऋषीच्या मनामध्ये धाकधूक चालूच असते, कारण की त्या दोघांना देखील वाटतं की हे खूप चुकीचं घडतंय. दुसरीकडे कमळीच्या मनात भीती असते की अन्नपूर्णा आजींना सत्य समजेल, तर दुसरीकडे ऋषीच्या मनात भीती असते की कमळीला तर ही एंगेजमेंट करायचीच नाही, मग ती का तयार झाली हे सगळं करायला. तर गौरीला वाटत असतं की माझ्या मुलीचं सगळं काही सुरळीतपणे पार पडेल. पण आता कहाणीमध्ये ट्विस्ट तिथेच येतो, कारण की ज्या प्रकारे राजनने कमळीला शब्द दिलेला असतो की काही जरी झालं तरी मात्र मी ही एंगेजमेंट होऊन देणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. त्याच्यामुळे आता मात्र राजनने जो शब्द दिलाय तो पाळण्यासाठी राजन अन्नपूर्णा आजींना म्हणजेच त्याच्या आईला खूप वेळा सांगत असतो की आई, मला तुझ्यासोबत महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. पण त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी काहीच ऐकून घ्यायला तयार नसते, कारण की तिने सांगितलेलं असतं की राजन, तू काही जरी सांगितलं तरी मला काहीच ऐकायचं नाही आहे आता, कारण की आता माझ्या नातीचा एंगेजमेंट आहे, त्याच्यानंतर लग्न आहे, मला किती सारी तयारी करायची, त्याच्यामुळे तू मला सारखा त्रास देऊ नको, माझ्या तब्येतीची तू चौकशी करू नको, कारण की मी पूर्णपणे आता ठीक आहे, मी बरी झालेली आहे. हेच सगळं पाहून मात्र राजनला टेन्शन येत असतं की ज्यावेळेस मात्र आईला सत्य समजेल त्यावेळेस मात्र आईची काय रिॲक्शन राहील, कारण की माझ्या आईचं काही बरं वाईट तर नाही होणार ना. तर दुसरीकडे मात्र आता कमळी राजन सरांना म्हणते की राजन सर, तुम्ही कधी सांगणार आहेत अन्नपूर्णा आजींना, कारण की आता आमची एंगेजमेंट व्हायला पार तोंडावरती आली आणि फायनली
मित्रांनो उजळतो एंगेजमेंटचा दिवस आणि त्या दिवशी मात्र ऋषी तर नर्वस असतो, पण आता ही सगळी एंगेजमेंटची तयारी चाललेली असते ती म्हणजे फक्त आणि फक्त नयनतारामुळे. कारण की नयनताराला लवकरात लवकर ऋषी आणि कमळीचं लग्न देखील लावून द्यायचं असतं. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषीच्या मनाचा कुणीच विचार केलेला नसतो. तर आता यावेळेस मात्र अनिका पूर्णपणे घाबरलेली असते. तिला वाटतं की आता फायनली सगळं ओव्हर झालं, त्याच्यामुळे ती आता सुसाईड करायचं ठरवते परत एकदा. पण हे सगळं होत असताना मात्र कामिनीला खूप भयंकर असा पुरावा सापडलेला असतो. म्हणजेच ती गौरी जिवंत आहे आणि ती मात्र नयनताराच्या घरातच आहे. हे कळाल्याच्या नंतर कामिनी आता शांत बसत नाही. कामिनी म्हणते की सगळ्यांसमोर त्या गौरीचा चेहरा मी घेऊन येते आणि कमळी आणि ऋषीच्या एंगेजमेंटमध्येच मित्रांनो सगळ्यांसमोर मात्र ही कामिनी आपल्या गौरीला सगळ्यांसमोर घेऊन येते. आणि त्याच ठिकाणी मात्र ती, तुम्हाला माहितीच आहे की तिने आधीच सांगितलं होतं की राजनचा आणि कमळीचा DNA रिपोर्टची टेस्टिंग करायची आणि त्यामध्ये समजलंच की कमळी राजनची मुलगी नाही आहे म्हणून. पण आता फायनली त्या रिपोर्टमध्ये असं काय आलेलं असतं की कमळीच राजनची खरी मुलगी आहे. आणि हे कळाल्याच्या नंतर तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणारच आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे, कारण की एकीकडे मात्र ह्या कामिनीने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केले होते की कमळी त्या राजनची मुलगी नाही हे प्रूफ करण्यासाठी, पण मात्र फायनली कमळीला देखील माहीत नसतं की ती खरंच राजनची मुलगी आहे का नाही आणि दुसरीकडे राजनला देखील माहीत नसतं की ही खरं आपलीच मुलगी आहे का नाही. पण या कामिनीच्या मूर्खपणामुळेच आपल्या कमळीला देखील समजतं की राजनच खरा तिचा बाप आहे आणि दुसरीकडे राजनला देखील समजतं की कमळीच त्याची खरी मुलगी आहे. पण आता हा सगळा एक्सपोज करण्याचा प्रोपगंडा जो असतो हा सगळा करणार आहे ही कामिनी. कारण की कामिनीला एकच गोष्ट माहीत असते की जर सगळ्यांसमोर मला ह्या राजनसमोर आणि सगळ्यांसमोर नयनतारासमोर जर कमळीचा चेहरा खरा आणायचा असेल तर मला त्या गौरीला देखील शोधलं पाहिजे. आणि फायनली गौरीचा म्हणजेच कमळीच्या आईचा चेहरा देखील सगळ्यांसमोर त्याच ठिकाणी येतो. आणि मित्रांनो आता कहाणीमध्ये ट्विस्ट असा उरणार आहे पुढे की एकीकडे तुम्हाला समजेल की आता कमळी आणि ऋषीची एंगेजमेंट होईल का, दुसरीकडे मात्र ऋषीच्या मनात जी धाकधूक चालू असते की कमळीबाबतची. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला माहीत असतं कमळीने हे सगळं तिच्या मनाविरुद्ध केलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र नयनताराने ज्या प्रकारे कमळीचा स्वीकार केलेला असतो तो फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजींची मोठी नात आहे म्हणून. कारण की तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग असतो, हे तुम्हाला मी नंतर सांगेलच. तर दुसरीकडे गौरीला असं वाटत असतं की कमळी आणि ऋषीचं लग्न झालं तर ऋषी बाबा देखील खूप खुश राहतील आणि माझी मुलगी देखील खूप खुश राहील. पण आता गौरीला वाटत असतं की जर सगळ्यांसमोर सत्य समजलं तर नेमकं काय घडेल. दुसरीकडे राणीच्या मनात जी भीती होती की कमळी माझी मुलगी नाही आहे, आता ती भीती देखील कामिनीच्या मूर्खपणामुळे दूर होणार. पण यामध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट असा येणार की सगळ्यांसमोर ते DNA रिपोर्ट यायच्या अगोदर मात्र सगळ्यांना असं वाटतं की कमळी राजनची मुलगी नाही आहे. आणि त्याच एका गोष्टीमुळे सगळीकडे बवाल असा पसरतो की सगळ्यांना असं वाटतं की कमळीने फसवलं, कमळीने नयनताराला फसवलं, कमळीने सगळ्यांना फसवलं. तर राजनला वाटतं की आता अन्नपूर्णा आजी काय करेल. तर अन्नपूर्णा आजी कमळी आणि ऋषीच्या एंगेजमेंटमध्ये सगळ्यात जास्त घाबरून जाते. कारण की तिला ही कामिनी असं सांगते की ही तुझी खरी नात नाही आहेच. आणि त्याच वेळेस मात्र गौरी देखील त्याच ठिकाणी येऊन सगळ्यांना सांगते की कमळीच माझी मुलगी आहे. तर पुढे काय घडेल हे तर पाहूयाच. पण तुम्हाला काय वाटतं, आता ज्यावेळेस मात्र कमळी आणि ऋषीची एंगेजमेंट होती त्यावेळेस मात्र गौरीने देखील सगळ्यांना सत्य सांगितलं पाहिजे आणि ह्या कामिनीचा चेहरा देखील सगळ्यांसमोर आणला पाहिजे का नाही हे तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतो त्याच्यावरती क्लिक करायला तर बिलकुल पण विसरू नका.